अजित पवार आणि शहांच्या छुप्या भेटीनंतर राजकारण पेटलंय। अजित पवारांवर गुन्हा दाखल करा असं संजय राऊत म्हणतात। अजित पवारांचं नाव बदलून जाणं राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दिली आहे। विरोधी पक्षनेते असताना शहांना तुम्ही का भेटलात असं देखील सुळे म्हणतात। अजित पवारांनी महाराष्ट्राची बेईमानी केल्याचं देखील सुळेंनी म्हटलं। या महाराष्ट्राला रंगभूमीची फार मोठी परंपरा आहे। अनेक कलावंत या महाराष्ट्राने रंगभूमीला दिली। विष्णुदास भावे यांनी 1842-44 साली रंगभूमीची स्थापना केली। त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झालेले आहेत। प्रश्न तो नाहीये, प्रश्न तो नसून विमानतळाची सुरक्षा ही किती खोखली आहे, ढिली आहे की कोणताही माणूस बनावट नावानं वेश पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्ली सारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो। याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळामध्ये त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत। देशामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। आपल्यासारखे लोक किंवा तुम्ही सगळे, तुमचा कॅमेरामॅन जर उद्या मुंबईला जायला निघाला त्याला आधार कार्ड लागतं, त्याला दुसरं नाव घेऊन जाता येईल का एअरपोर्टला? तर नाही। पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो, एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनची ही चौकशी झाली पाहिजे। महाराष्ट्राचे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे LOP, लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेशांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केलाय। तुम्ही LOP होता, LOP असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता? ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅकडोर गोष्टी करत होता। म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो।